आपल्या महाराष्ट्राच्या राजकारणाचा अक्षरशः बाजार उठलाय का? अशोक खरात या भोंदूभावाच्या प्रकरणामुळे मोठमोठ्या नेत्यांना आणि त्याचबरोबर ती अधिकाऱ्यांना अडचणीत आणलंय. काहींचे फोटो आणि व्हिडिओ समोर आलेले आहेत, तर काहींच्या भेटी या पडद्यामागे झाल्याच्या चर्चा मोठ्या प्रमाणात रंगलेल्या आहेत. यात अनेक आरोप सुरू असतानाच भर टाकलीये ती म्हणजे जितेंद्र आव्हाड यांच्या धक्कादायक आरोपांनी. म्हणूनच हे फक्त एका व्यक्तीचं कान नाहीये, तर संपूर्ण राजकीय आणि प्रशासकीय व्यवस्थेवरती प्रश्नचिन्ह निर्माण करणारं प्रकरण बनलेलं आहे. आज आपण या विषयाचा सविस्तर, संतुलित आणि विश्लेषणात्मक आढावा घेणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. नमस्कार, मी सायली नलवडे कविटकर आणि आपण पाहताय विश्लेषण वाईब. आपल्या काळ्या कारनाम्यांनी भल्या भल्यांची मती गुंग करणाऱ्या या भोंदू अशोक खरात याच्या प्रकरणामध्ये रोज नवनवीन खुलासे आणि आरोप हे समोर येत आहेत. आधी खरातवरती अनेक महिलांना धार्मिक आणि आध्यात्मिक प्रभावाखाली आणून त्यांचं शोषण केल्याचे आरोप झाले. पेडा, खारट पाणी, मागच्या जन्माच्या कथा या सगळ्यांच्या माध्यमातून त्यांनी विश्वास संपादन करून गैरवापर केल्याचा संशय तपासामध्ये व्यक्त झालाय. पोलिसांना मिळालेले व्हिडिओ, फोटो आणि आर्थिक व्यवहाराच्या धाग्यांमुळे हे प्रकरण अधिक गंभीर बनलं आहे. 18 मार्च 2026 रोजी नाशिक पोलिसांनी त्याला अटक केली आणि SIT मार्फत तपास सुरू केला. शेकडो कोटींची संपत्ती, ट्रस्ट, मंदिरं आणि संस्थांच्या माध्यमातून उभा केलेलं साम्राज्य हे सर्व आता चौकशीच्या कक्षेत आहे. आता या प्रकरणाचा सर्वात संवेदनशील भाग म्हणजे त्यातील राजकीय आणि प्रशासकीय कनेक्शन. काही नेत्यांचे फोटो आणि भेटी समोर आल्या, काहींची नावं चर्चेत आली, तर काही संबंध अजूनही पडद्यामागे असल्याचं सांगितलं जात आहे. महिला आयोगाच्या माजी अध्यक्षांच्या संदर्भातील फोटो देखील व्हायरल झाले. काही अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या. या सर्व घटनांनी प्रश्न निर्माण केला की एका भोंदू व्यक्तीपर्यंत इतक्या प्रभावशाली लोकांची पोहोच कशी झाली. विश्लेषणात्मक दृष्टिकोनातून पाहिलं तर अशा व्यक्ती या अनेकदा भविष्य, ऊर्जा, अध्यात्म या नावाखाली प्रभावशाली लोकांशी जवळीक निर्माण करतात आणि हाच मुद्दा या प्रकरणामध्ये ठळकपणे समोर येतो. या सगळ्या घडामोडींमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केलेले आरोप हे आणखीन खळबळ उडवणारे ठरले. त्यांनी या प्रकरणाला केवळ शोषणापुरतं मर्यादित न ठेवता एका जुन्या पत्रकाराच्या हत्याकांडाशी जोडत गंभीर प्रश्न उपस्थित केले. त्याचबरोबर ती काही आमदारांच्या नावाची यादी, अघोरी विधी आणि राजकीय कटकारस्थानांच्या शक्यतांबद्दलही त्यांनी विधान केलं. या आरोपांमुळे राजकीय वातावरण तापलं आहे, मात्र हे आरोप अद्याप न्यायालयात सिद्ध झालेले नाहीयेत आणि त्यामुळे या मुद्द्यांकडे सावधगिरीने पाहणं नक्कीच आवश्यक आहे. याच ठिकाणी येतो सर्वात महत्वाचा प्रश्न: सत्य आणि राजकारण यामधली रेषा नेमकी कुठं आहे? भोंदू खरात याच्यावरील गुन्हे आणि त्या संदर्भातील पुरावे तपास यंत्रणांकडे आहेतच, त्यामुळे कायदेशीर प्रक्रिया सुरू आहे. पण राजकीय नेत्यांच्या सहभागाबाबत अद्याप ठोस निष्कर्ष समोर आलेले नाहीयेत. सत्ताधारी पक्ष हा मुद्दा राजकीय हेतूने वाढवला जात असल्याचं म्हणतोय, तर विरोधकांचा आरोप असा आहे की इतकी वर्ष हे सगळं चालू असूनही कारवाई उशिरा का झाली. त्यामुळे हे केवळ गुन्हेगारी प्रकरण आहे की राजकीय संघर्षाचा भाग, याचा निर्णय हा पुढील तपासावरती नक्कीच अवलंबून असेल. या प्रकरणाचे परिणाम हे महाराष्ट्राच्या राजकारणावरती मोठ्या प्रमाणात होताना दिसत आहेत. सत्ताधारी आणि विरोधक यांच्यातील आरोप प्रत्यारोप तीव्र झालेले आहेत. त्याचबरोबर ती प्रशासनातील बदल्या, राजीनामे आणि सतत उघड होत असलेली माहिती यामुळे वातावरण हे अस्थिर झालेलं आहे. आगामी येणाऱ्या विधान परिषद पार्श्वभूमीवरती हे प्रकरण महत्वाचा मुद्दा देखील बनू शकतो, कारण जनतेमध्ये नेते आणि भोंदू बाबा यांच्यातील नात्याबद्दल संशय देखील वाढलेला आहे. याहूनही मोठा मुद्दा म्हणजे महाराष्ट्राच्या राजकीय परंपरेवरती झालेला परिणाम. राज्याची प्रतिमा ही नेहमीच प्रगत आणि तर्कशुद्ध राजकारणाची राहिलेली आहे. मात्र या प्रकरणामुळे नैतिकतेवरती, स्त्री सुरक्षेवरती आणि धार्मिक अडून होणाऱ्या शोषणावरती गंभीर प्रश्न उपस्थित झालेले आहेत. जनतेमध्ये विश्वास कमी होण्याची भावना देखील स्पष्टपणे दिसते आणि हीच या प्रकरणाची सर्वात मोठी शोकांतिका चिंता आहे. सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरती लोकांची प्रतिक्रिया देखील तीव्र आहे. नेते अशा लोकांकडे का जातात? ही सिस्टीमच सडलेली आहे का, असे प्रश्न विचारले जात आहेत. काही जण याला अपवाद मानतात, तर काही जण संपूर्ण व्यवस्थेकडे दोषी म्हणून पाहतायत. जनतेच्या मनात निर्माण झालेला अविश्वास हा या प्रकरणाचा सर्वात मोठा वाईट परिणाम आहे. आता प्रश्न एकच आहे, पुढे काय होणार? SIT तपास सुरू आहे आणि अजून अनेक धागेदोरे समोर येण्याची शक्यता देखील आहे. आर्थिक व्यवहार, ट्रस्ट, जुनी प्रकरणं आणि संभाव्य कनेक्शन याचा तपास हा अधिक खोलामध्ये जाईल.
कोर्टातील सुनावण्या, नवीन खुलासे आणि राजकीय प्रतिक्रिया हे सर्व येत्या काही दिवसातच चित्र स्पष्ट करतीलच. शेवटी प्रश्न एकच की हे प्रकरण हे फक्त एका व्यक्तीपुरतं मर्यादित आहे का, की संपूर्ण व्यवस्थेतील त्रुटी उघड करत आहे? महाराष्ट्राला यापासून काही धडा मिळणार का, की पुन्हा एकदा सगळं विसरलं जाणार? तुमचं मत काय? नक्की कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. जय महाराष्ट्र.